नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. दावडा येथील गट क्रमांक 380 वाद पेटला. 7/12 नावे वगळल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. नोटीस न देता मालकी हक्क रद्द केल्याचा आरोप. दावडा येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. चौकशी समितीचा अहवाल डावलल्याचा आरोप. 7/12 नोंदी पूर्ववत करण्याची मागणी. गट क्रमांक 380 प्रकरणात प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक. आदेश रद्द करण्याची मागणी. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील गट क्रमांक 380 मधील जमिनीवरील मालकी हक्काची नावे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना अथवा सुनावणी न देता 7/12तून वगळल्याचा आरोप करत संबंधित शेतकरी व नागरिकांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदन सादर करून कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की उपजिल्हाधिकारी जालना यांनी 11 जून 2026 रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे तहसीलदार भोकरदन यांनी 7/12वरील मालकी हक्कातील नावे कमी करून शासनाचे नाव नोंदवण्याचा आदेश दिला. मात्र या आदेशात धर्मदाय आयुक्त कार्यालयाचा अहवाल उपलब्ध नसल्याचे कारण नमूद करण्यात आलं असून प्रत्यक्षात सहधर्मदाय आयुक्तांनी 12 जानेवारी 1990 रोजी संबंधित बालाजी देवस्थानास जमीन विक्रीची परवानगी दिल्याचा आदेश अस्तित्वात असल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीने धर्मदाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्राची पडताळणी करून जिल्हाधिकाऱ्यांना 12 मार्च 2026 रोजी अहवाल सादर केला होता. या अहवालात 1990 मधील परवानगी आदेशाची पुष्टी झाल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. तरी देखील चौकशी समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष करून उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी अर्जदारांची नावे मालकी हक्कातून वगळल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही किंवा त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नसल्याने ही कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर विरोधात असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. या प्रकरणी संबंधित आदेश रद्द करून 7/12वरील मूळ मालकी हक्काची नावे पूर्ववत करण्यात यावी. तसेच भविष्यात कोणतीही कारवाई करायची असल्यास चौकशी समितीने सुचवलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी वीरेंद्र देशमुख, संतोष टेंभरे, अशफाक शेख, सय्यद शकूर, शंकर सपकाळ, सुधाकर तुतोंडे, फैरोज खान, शेख आरेफ, अमीन सय्यद, समाधान सपकाळ यांच्यासह गावातील 50 ते 60 ग्रामस्थ उपस्थित होते. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.